नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता गिरिजा रुद्रला बघते आणि त्याला म्हणते, तुम्ही इथे? तेव्हा रुद्र म्हणतो, हो, हे माझंच घर आहे, तुम्हाला तर सगळं आता माहितीच आहे ना. तेव्हा इथे गिरिजाला आश्चर्य वाटतं की रुद्रचं घर म्हणजे. तेव्हा इथे गिरिजाला आठवतं, रुद्रने जेव्हा पहिल्यांदा गिरिजाला आपली ओळख करून दिलेली असते तेव्हा सांगितलेलं असतं की हे घर मला माझ्या घरासारखं वाटतं. तेव्हा गिरिजाला वाटतं की त्या उद्देशाने इथे रुद्र आता नागेश्वराच्या घराला आपलं घर म्हणतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, नागेश्वर तिथे आलेला असतो आणि तो म्हणतो, अरे आलात तुम्ही, या या आतमध्ये या. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, नागेश्वर साहेब, तुमच्या विनंतीला मान देऊन आलो बरं का आम्ही सगळे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, तुमचे खूप खूप आभार की माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात. आणि तुम्ही काय, त्यांना आता दारातच उभं करताय, या ना आतमध्ये या, देवी आईचा आशीर्वाद घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पहिल्यांदा गिरिजाची फॅमिली त्या घरामध्ये आलेली असते. तेव्हा गिरिजाचे वडील बघा, दाराला सुद्धा असे हात लावत लावत आतमध्ये जात आहेत. तेव्हा इथे आता मोनू म्हणत असतो, दादा, अरे तू इथे काय करतोयस आणि तू माझ्या तायडीला ओळखतोस का. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, हो ना, अगदी व्यवस्थित मी तुझ्या ताईला ओळखतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो की या, देवी आईचा आशीर्वाद घ्या बरं. तेव्हा पहिल्यांदा इथे आता दत्तूला आशीर्वाद घ्यायला सांगितलेला असतो. तेव्हा दत्तू देवी आईच्या समोर फुलं वगैरे सोडत असतो, हळद कुंकू सोडत असतो, पण लक्ष मात्र त्याचं संपूर्ण घराकडेच असतं. इकडे तिकडे फिरून तो घरच बघत असतो. त्यानंतर दत्तू म्हणतो की साहेब, आशीर्वाद द्या. तेव्हा तो नागेश्वराच्या पाया पडतो आणि म्हणतो, असू द्या असू द्या, मोठी माणसं आहात तुम्ही, पाया पडलं तर काय झालं. त्यानंतर दत्तू इथे रुद्रच्या सुद्धा पाया पडतो. तेव्हा रुद्र म्हणतो, अहो हे काय करताय तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गिरिजा येते आणि ती आता देवी आईच्या पाया पडते. तेव्हा इथे देवी आईच्या पाया पडत असताना रुद्रसुद्धा गिरिजाच्या मागेच उभा राहतो आणि दोघेजण जणू काही जोडीने इथे देवी आईचा आशीर्वाद घेत असतात. गिरिजाने आशीर्वाद घेतल्यानंतर मोनू येतो आणि मोनू आशीर्वाद घेत असताना आता लहान असल्यामुळे त्याचं लक्ष लाडूकडेच जातं. तो पटकन लाडू उचलतो आणि म्हणतो, अरे लाडू. तेव्हा गिरिजा इथे म्हणते, मोनू, अरे काय करतोयस तू, ठेव बरं लाडू. तेव्हा इथे रुद्रची आई म्हणते, मोनू बाळा, हा लाडू आहे ना असा नसतो खायचा. तेव्हा तो म्हणतो, मग कसा खायचा असतो. तेव्हा रुद्रची आई म्हणते, हे लाडू आहेत ना सगळ्यांमध्ये वाटले जातात आणि याच्यामध्ये असा एक लाडू आहे जो नशिबाचा लाडू आहे, कारण त्याच्यामध्ये सोन्याचं नाणं आहे. तो लाडू ज्याला मिळेल ना तो खरा नशीबवान. तेव्हा हे लाडू आता सगळ्यांमध्ये वाटले जातील आणि ज्याच्या वाट्याला नशिबाचा लाडू येईल तो नशीबवान आणि नंतरला मग प्रत्येकाने आपापला लाडू खाऊन टाकायचा. तेव्हा इथे मोनू म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगुना एकटी शांतपणे बसलेली असते आणि वरती आकाशामध्ये बघत असते फटाके वगैरे फुटताना. तेव्हा तिथे श्री येतो आणि म्हणत असतो की आईसाहेब, हे काय करताय तुम्ही, इथे बसून फटाके फुटताना बघताय की काय. त्यानंतर घ्या पाणी घ्या, असं म्हणून श्री आता बसतो. तेवढ्यातच सगुनाचा माणूस येतो आणि म्हणतो, अक्कासाहेब, खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. तेव्हा सगुना म्हणते, का काय रे, काय भूकंप वगैरे झाला की काय. तो म्हणतो, भूकंपच झाला अक्कासाहेब. अहो त्या गिरिजाला तुम्ही इतका समजावलं तरीसुद्धा गिरिजा आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन गेली ना त्या नागेश्वराच्या घरी. तेव्हा इथे आता श्रीने ते बोलणं ऐकलेलं असतं आणि तो म्हणतो की हे बघा आईसाहेब, गिरिजाला जर तिथे जायचं होतं तर तिला जाऊ द्या ना. आणि तसंही नागेश्वर स्वतः त्यांच्या घरी आमंत्रण घेऊन आला होता. मग आता कुणीतरी आपल्याला आमंत्रण देत असेल तर त्याच्या विनंतीला मान द्यायला नको का. म्हणूनच गिरिजा तिथे गेली असेल आणि तिथे जाण्यामागे नक्कीच तिचं काहीतरी कारण असेल. त्याशिवाय आत्तापर्यंत कधीतरी गिरिजाने तुमचं म्हणणं टाळलं आहे का, असं अजिबात झालेलं नाही आहे. त्यामुळे ह्या वेळेला गिरिजाच्या जाण्यामागे काहीतरी कारण नक्की असेल आणि कुठे जायचं कुठे नाही जायचं हा सर्वस्वी तिचा विचार असला पाहिजे. हे बघा आईसाहेब, आत्तापर्यंत तुमची आणि नागेश्वराची दुश्मनी अख्ख्या गावाला माहिती आहे आणि त्यामुळे खूपदा माझंही नुकसान झालं आहे. तेव्हा सगुना म्हणत असते, एक मिनिट, जिथे गरज नाही तिथे बोलू नका. तेव्हा श्री म्हणत असतो, आईसाहेब, मी फक्त एवढंच म्हणेन की गिरिजाला तिचा निर्णय घेऊ द्या.
तुमच्या हट्टापायी अख्ख्या गावाने त्यांच्याबरोबर दुश्मनी घ्यायची असं तुम्हाला का वाटतंय? तेव्हा सगुणा म्हणते, आता फक्त गिरिजाने माझं प्रेम बघितलं होतं, पण आता ती ह्या सगुणाची दुश्मनी बघणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता नागेश्वर म्हणत असतो की चला मंडळी, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आता सुरुवात होणार आहे ती लाडूने. सगळ्यांनी देवी आईचा आशीर्वाद घेतला. आता देवी आईच्या नावानेच इथे कुणाच्या नशिबामध्ये नशिबाचा लाडू येतोय ते बघूयाच आपण. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येकाला लाडू दिला जाईल, लगेच फोडून खाऊ नका. देवी आईचं नाव घेतलं जाईल आणि प्रत्येकाने तो लाडू फोडायचा आणि बघायचं त्याच्यामध्ये नशिबाचा लाडू आहे का. कळलं का? त्याच्यामध्ये सोन्याचं नाणं आहे. ज्या लाडूमध्ये सोन्याचं नाणं असेल तोच ठरणार नशीबवान. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण एक्सायटेड असतात. तेव्हा रुद्र आता पहिला ताट घेतो लाडूचा आणि आपल्या आबासाहेबांच्या समोर धरतो आणि म्हणतो, पहिला नशिबाचा लाडू आमच्या आबासाहेबांचाच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर हसायला लागतो आणि त्यातला एक लाडू उचलतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता नागेश्वर म्हणत असतो की ज्याचं नशीब बलवत्तर, नशिबाचा लाडू हा त्याच्याकडेच घेणार, नाही का? आणि तो आता गिरिजाकडे बघत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी रुद्रच्या आईला म्हणत असते, घे लाडू घे, नशिबाचा लाडू तुला मिळणार. तेव्हा रुद्रची आई म्हणते, का तुला मिळालाय का नशिबाचा लाडू? तेव्हा उर्वशी आणि इथे रुद्रच्या आईमध्ये नेहमीप्रमाणे टशन ही चालूच असते. पण प्रेक्षकांनो, आता शेवटीला नशिबाचा लाडू हा जिच्या नशिबात आहे तिलाच मिळणार. तेव्हा रुद्र एका बाजूने लाडू वाटत असतो सगळ्या लोकांना आणि एका बाजूने इथे आता उर्वशी लाडू वाटत असते. त्याचबरोबर इथे आता रुद्र मोनूला लाडू द्यायला येतो आणि म्हणत असतो, घे, तुला मगाशी लाडू हवा होता ना? तेव्हा इथे मोनू म्हणतो, हो, पण आता मला नशिबाचा लाडू हवा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, रुद्र हसायला लागतो आणि म्हणतो, अच्छा, म्हणजे तुलासुद्धा नशिबाचाच लाडू हवा आहे का? त्यानंतर प्रेक्षकांनो, त्याच्या आधी जेव्हा इथे रुद्रची आई सांगत असते इथे मोनूला की नशिबाचा लाडू हा त्यालाच मिळतो जो नशिबान असतो, तेव्हा मोनू म्हणतो, मग हा नशिबाचा लाडू माझ्या बाला भेटायला पाहिजे. तेव्हा का असं विचारल्यानंतर तो म्हणतो, कारण माझ्या बाचं नशीब लय फुटका आहे, त्याला जर नशिबाचा लाडू मिळाला तर बरं होईल. पण प्रेक्षकांनो, इथे दत्तूलासुद्धा नशिबाचा लाडू काही मिळत नाही. त्यानंतर रुद्र इथे आलेला असतो गिरिजाला लाडू द्यायला आणि तो गिरिजाला हळूच बोलत असतो की आत्तापर्यंत नशिबाचा लाडू हा माझ्या आबासाहेबांनाच भेटत आला आहे आणि यावर्षीसुद्धा त्यांनाच नशिबाचा लाडू मिळावा आणि ही प्रथा सुरू राहावी असं वाटतंय मला. पण जर ही प्रथा मोडणार असेल, नशिबाचा लाडू दुसरा कुणाच्या नशिबात जाणार असेल, तर ही प्रथा तुमच्या हाताने मोडलेली जास्त आवडेल मला. त्याच्यामुळे नशिबाचा लाडू हा तुमच्याच हातात आला पाहिजे असं इथे आता रुद्र म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्रने गिरिजाला सांगितलेलं असतं की तुम्ही हा लाडू घ्या. तेव्हा इथे गिरिजा तो लाडू घ्यायला जाते. परत रुद्र म्हणतो, नाही, नको नको, हा लाडू नको, तुम्ही हा लाडू घ्या. तेव्हा गिरिजा तो उचलायला जाते. तेव्हा इथे रुद्र तिला कन्फ्यूज करत असतो. तेव्हा गिरिजा त्याच्या जवळचा लाडू उचलते आणि मोकळी होते. तेव्हा रुद्र हसतो आणि म्हणतो, ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र जाता जाता गिरिजाला म्हणत असतो की यातला कुठला तरी एक लाडू माझ्यासाठी निवडा ना. तेव्हा गिरिजा म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, तुमचा लाडू तुम्हीच निवडा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांनी लाडू आपापले निवडलेले असतात. तेव्हा इथे नागेश्वर सगळ्यात आधी रुद्रला म्हणालेला असतो की सगळ्यांना लाडू द्यायच्या आधी तुमच्या नशिबाचा लाडू तुम्ही काढून ठेवा ना. तेव्हा इथे रुद्र म्हणतो की माझ्या नशिबाचा लाडू मी काढणार नाही आहे. माझ्या नशिबाचा लाडू निवडण्यासाठी आणि माझं नशीब बदलण्यासाठी कुणीतरी माझ्यासाठी नक्की येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता इथे गिरिजाच रुद्रचं आयुष्य बदलण्यासाठी आलेले असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, 1 2 3 असं म्हणत आणि देवी आईच्या नावानं चांग भलं असं म्हणत आता सगळेजण आपापला लाडू उघडतात. तेव्हा इथे कुणाच्याच लाडूमध्ये सोन्याचं नाणं सापडत नाही. पण प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर आणि गिरिजा हे दोघेजण आपापला लाडू उघडतात. तेव्हा त्याच्यामध्ये असलेलं सोन्याचं नाणं हे आता गिरिजाच्या लाडूमध्ये आलेलं असतं.
तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्याच्या लाडूमध्ये सोन्याचं नाणं हे आलेलं नसतं, ते गिरिजाच्या लाडूमध्ये गेलेलं असतं. पण अजूनपर्यंत कुणालाच कळलं नाही आहे की गिरिजा नशीबवान आहे. पण इथे जेव्हा दत्तूचं लक्ष जातं तेव्हा तो म्हणतो, अरे हे बघा, सोन्याचं नाणं तर इकडं आहे, म्हणजे माझी मुलगी ही खूप मोठी नशीबवान आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वराला राग येतो. नागेश्वर रागाने बघायला लागतो. तेव्हा गिरिजा इथे घाबरते आणि तिला आठवतं, सगळ्यात आधी जेव्हा लाडू द्यायची वेळ आलेली असते तेव्हा रुद्र म्हणालेला असतो की पहिला नशिबाचा लाडू आमच्या आबासाहेबांचा, आणि तो नशिबाचा लाडू यावर्षी इथे नागेश्वराला मिळालेला नसतो, म्हणून त्याला राग आला की काय, असं सगळ्यांना वाटत असतं. पण इथे दत्तूला फार आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो की माझी मुलगी नशीबवान आहे, नशिबाचा लाडू तिच्याकडे गेलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरचा चेहरा बघून इथे गिरिजा मात्र घाबरलेली असते. गिरिजा ते नाणं बघते आणि ती खूपच घाबरते. तेव्हा इथे नागेश्वराला आठवतं, गुरुजी म्हणालेले असतात की जर नशीब तुमच्या बाजूने नसेल आणि जर तुमचं नशीब पडताळून बघायचं असेल आणि त्या मुलीचंही नशीब पडताळून बघायचं असेल तर तिला तुम्ही पूजेला नक्की बोलवा. जर नशिबाचा लाडू तिच्याकडे गेला तर नशीब आपण बदलू शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता गिरिजाकडे लाडू गेल्यानंतर नशिबाचा इथे उर्वशीला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे नागेश्वर आता चालत चालत रागात बघत इथे गिरिजाकडे जात असतो. त्यानंतर गिरिजाच्या जवळ जाऊन उभं राहिल्यानंतर सगळे लोक टाळ्या वाजून तिचं स्वागत करत असतात ना, तेव्हा नागेश्वर हात करतो आणि सगळ्यांना गप्प राहायला सांगतो. त्यानंतर नागेश्वर तिला म्हणतो, काय तुम्ही चालवलेत काय, काय चाललंय काय तुमचं? तेव्हा गिरिजा म्हणते, सॉरी, ते नाणं माझ्याकडे आलं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, काय चाललंय काय तुमचं, म्हणजे इथे रावण दहनाचा मानसुद्धा आमचा तुम्हीच हिरावून घेतलात. त्यानंतर नशिबाचा लाडूसुद्धा दरवर्षी आमच्याकडे येतो, नशिबाचा लाडूसुद्धा तुम्ही हिरावून घेतलात. काय चालवलंय काय तुम्ही? तेव्हा गिरिजा म्हणते, सॉरी, मी मुद्दामून नाही केलं. तेव्हा गिरिजा घाबरलेली असते. तिला असं वाटतं की आता नागेश्वर तिला काही बोलतोय की काय. पण नागेश्वर म्हणत असतो, पोरी, अगं तू कुणी साधीसुद्धी पोरगी नाही आहेस, नशीबवान आहेस तू, नशीबवान. नशिबाचा लाडू तुझ्याकडे आला आणि तू हे तुझं नशीब आहे ना, ते व्यवस्थित जपून ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो की तुम्हाला काय बी बोलायची गरज नाही, तुम्ही काय इथे चुकीचं काम केलेलं नाही आहे. तुमचं नशीब खूपच जास्त बलवत्तर असल्यामुळे तुम्हाला हा नशिबाचा लाडू मिळालेला आहे. हे नशीब प्रत्येकाच्या वाट्याला नसतं, त्यामुळे तुमचं हे नशीब आहे ना, तुम्ही असंच जपून ठेवा, असं. आणि तो तिच्या हाताची मूठ आता बंद करतो आणि मनामध्ये म्हणत असतो की तुमचं हे नशीब फक्त आमच्यासाठी तुम्ही जपून ठेवायचं आहे. तुमच्या नशिबाचा वापर आम्ही आमच्या पद्धतीने करून घेणार. जरीसुद्धा हे नशीब आमच्या वाट्याला नसेल तरीसुद्धा तुमच्या नशिबाने आम्ही आमचं नशीब हे बलवत्तर करू, असं नागेश्वर म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो की नशीब तुझं, पण मात्र त्या नशिबाचा फायदा मी माझ्यासाठी करून घेणार. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर गुरुजींना फोन करतो आणि म्हणत असतो की गुरुजी, अहो तुमची आयडिया फळाला आली. तुम्ही बरोबर बोलला होता, त्या मुलीला इथे बोलावून घ्या आणि तिचं नशीब पडताळून बघा. ती मुलगी नशीबवान आहे. अहो, नशिबाचा लाडू तिच्याच नशिबात गेला, याचा अर्थ तिच्या नशिबाचा वापर आता आमच्यासाठी कसा काय करून घ्यायचा आहे हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. आणि आता तिचं नशीब हे माझ्याच घरामध्ये आलं पाहिजे आणि त्यासाठी मी जसं तुम्हाला सांगतोय ना तसंच तुम्ही करा, असं इकडे आता नागेश्वर म्हणत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा हिला नशिबाचा लाडू मिळालेला असतो, त्यामुळे रुद्र खूप खुश असतो. रुद्र म्हणत असतो, खरंच पण इतक्या वर्षांची प्रथा तुम्ही मोडून काढलीत. आबासाहेबांना न मिळता ते नाणं तुम्हाला मिळालं, खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, खरं सांगू का, सगळ्यांना वाटते मी नशीबवान आहे, सगळेजण कौतुक करतायत, पण खरं तर मी नशीबवान नाही आहे. माझ्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत ना, हे माझे मला माहिती आहेत. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, खरं सांगू का, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. जसा तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे तसा बाकीच्यांचा वेगळा असतो. तेव्हा गिरिजा म्हणते, म्हणजे? तेव्हा रुद्र म्हणतो, बसा तुम्ही इथे. आणि रुद्र आता रिकामा ग्लास घेतो आणि त्याच्यामध्ये अर्धं पाणी ओततो. तेव्हा तो विचारतो, आता तुम्ही सांगा की हा ग्लास तुम्हाला कसा दिसतोय?
तेव्हा गिरिजा म्हणते की हा ग्लास मला अर्धा भरलेला दिसतोय. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की तेच, हा ग्लास मला अर्धा रिकामा दिसतोय. तेव्हा गिरिजा म्हणते हो बरोबर. तेव्हा रुद्र म्हणतो कारण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. तेव्हा गिरिजा म्हणते पण दोघांनाही सेमच तर वाटते ना आपापल्या दृष्टिकोनातून. कारण मला जर हा अर्धा भरलेला दिसतोय तर तुम्हाला तो अर्धा रिकामा दिसतोय आणि ते खरं आहे, ते सत्य तर कुणी बदलू शकत नाही ना. तेव्हा इथे रुद्र म्हणतो हो ते पण बरोबर आहे. बरं मी दुसरं उदाहरण देतो. आता आपल्या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर आपली छान मैत्री झाली. आता तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटतं, आपली मैत्री झाली हे चांगलं झालं की वाईट? तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतंय? तेव्हा इथे गिरिजा म्हणते मला नाही माहिती, मी एवढा विचार नाही केला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे रुद्र आता हसायला लागतो आणि म्हणतो अहो जाऊ द्या हो, मस्करी केली मी. आणि दोघेही जण आता हसत असतात. तेव्हा इथे आता उर्वशी त्या दोघांना एकत्र बघते आणि ती आपल्या माणसाला बोलावून त्याच्या कानामध्ये त्याला काहीतरी सांगते. आणि इथे उर्वशी म्हणते की चला आत्ता खूप मोठा धमाका होणार. तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आत्याबाई रुद्रला म्हणत असतात की इथे बेलजवळ हॉस्पिटलमधल्या एका माणसाला बघण्यात आले अशी बातमी मी आता ऐकली. तेव्हा रुद्र म्हणतो ठीक आहे, तो प्रभास काका असेल तर त्याला मी आत्ताच्या आत्ता घेऊन येतो. तेव्हा इथे आता रुद्र गेलेला असतो बाहेर. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे दत्तूला हवी तेवढी दारू पाजायला सांगितलेली असते, ती म्हणजे आत्याबाईंनी त्या माणसाला. तेव्हा इथे दत्तू दारू पिऊन येतो. तेव्हा इथे खूप मोठा धक्का बसतो, तो म्हणजे गिरिजाला. गिरिजा म्हणते बाबा तू दारू प्यायलेस, पण तुला कुठे दारू मिळाली? तेव्हा दत्तू म्हणतो इथेच मिळाली मला दारू. तेव्हा इथे संशय मात्र गिरिजाला आत्याबाईवरच येतो. ती म्हणते आत्याबाई तुम्हीच माझ्या बाबांना कुणाला तरी दारू पाजायला सांगितलीत ना. मला माहिती आहे तुम्ही काही ना काहीतरी राग माझ्यावरती काढलाच असता. एवढं मोठं हे घर आहे, इतका मोठा वाडा आहे, पण तुमच्यासारख्या काळ्या मनाच्या माणसांना एवढ्या मोठ्या वाड्याची प्रत काही जपता आली नाही. एवढ्या मोठ्या वाड्याचा मान तुम्हाला जपता आला नाही. तुम्हाला जे करायचं होतं शेवटीला तुम्ही तुमचं गुण दाखवलंच. तेव्हा इथे आता अजिबात आवडलेलं नसतं ते म्हणजे गिरिजाला की तिच्या वडिलांना सगळ्यांसमोर असं अपमानित केलेलं असतं त्यांना दारू पाजून. तेव्हा इथे गिरिजा आता आत्याबाईंना आणि त्या माणसांना त्यांची लायकी दाखवून देते आणि तेव्हाच तिच्या मनाची शांतता होते.